हिंदीमध्ये कमी नाही केला हां, म्हणजे त्यात काय फारसं असं काही नव्हतं. नव्हतं, पण तो अनुभव कसा होता? कारण की कुठेतरी आपल्याला एक असतं ना, हिंदीमध्ये काम करायचंय किंवा हिंदीत काहीतरी मिळावं. आपण नाही म्हटलं तर सगळे त्या संधीची वाट बघत असतात. प्रत्येकाला असं वाटत असतं की अरे मराठीपेक्षा थोडं हिंदी मोठं आहे आणि हे सगळं असतंच. आणि जेव्हा तिथे काम मिळतं तेव्हा मग काय अनुभव आला नेमका? बरा आला, वाईट आला, कसा होता तो अनुभव? नाही, चांगला अनुभव आला मला, त्याबद्दल असं काही नाही आहे. पण त्यात काही असं फार असं काही नव्हतं. एक त्यांची टीम एका याच्यामध्ये सगळे जातात म्हणून आम्ही त्यांना जॉईन होतो, असं एक होतं. 10 दिवस शूट होतं, पण फारसं काही असं त्यामध्ये नाही. पण नंतरचे काय हिंदीमध्ये काम केलं त्यात खूप चांगला अनुभव होता. सॅक्रेड गेम्समध्ये मी केलेलं आहे, त्याचे 2 सीझन मी केलेले आहेत. किंवा गँग्स ऑफ वॉसीपूरमध्ये मी एक गाणं केलेलं आहे. सो त्याचा अनुभव तर माझ्यासाठी फारच भन्नाट होता. अनुराग कश्यप सर होते. बॉम्बे टॉकीजमध्ये मी दिवाकर बॅनर्जी यांची एक 4 फिल्म होत्या त्यामध्ये मी दिवाकर बॅनर्जींची फिल्म केली नवाज सरांसोबत. तर ते अनुभव फार वेगळे आहेत. म्हणजे शिकण्यासारखं आहे खूप काही गोष्टी. फक्त एवढाच आहे की बजेटचा इश्यू असतो. पण बाकी अनुभव मिळतं मराठी कलाकारांना मनासारखं मानधन मिळतं हिंदीमध्ये? घ्यावं लागतं. पण देतात. देतात. इतक्या मोठ्या व्यक्तींचा उल्लेख केला, नवाजुद्दीन असतील, मनोज वाजपेयी असतील, अनुराग कश्यप असतील. आम्ही त्यांना पडद्यावरतीच बघतो. तसं आपला काही रोजचा, जसे मराठी कलाकार आपल्याला आपुलकीने भेटतात तसे ते दुरी आहे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये. माणसं म्हणून ही माणसं कशी आहेत, त्यांचे काही अनुभव? खूप चांगली आहेत. म्हणजे नवाज भाईंना मी ज्यावेळेस बॉम्बे टॉकीज केल्यानंतर भेटलो तर मी त्यांना म्हटलं, सर मैं ऐसा ऐसा आपके साथ, अरे हाँ पता है मेरे को, तुमने वो प्रोडक्शन का काम किया था ना बॉम्बे टॉकीजमध्ये, स्पॉट बॉयचं काम केलं. हां सर. तर त्यांनी ओळख दिली. किंवा मी मनोज सरांसोबत तांडव नावाची एक शॉर्ट फिल्म केली, ती यूट्यूबला आहे. सो त्यांचाही भन्नाट अनुभव होता मला. म्हणजे एक तर काय थिएटर केलेली माणसं आहे ती पण, त्यामुळे त्यांच्याकडे कुठे असा हे नव्हतं, बडेजावपणा नव्हता. मित्रासारखं बोलत होते, काही गोष्टी तेही सांगायचे. आम्ही बॉम्बे टॉकीजमध्ये आम्ही इम्प्रोव्हायझेशन केलं आहे नवाज सरांनी आणि मी दोन्ही. मग तिकडनं दिवाकर सर म्हणले की नाही इतना नहीं करना है सुहासजी, और नवाज सर इतना नहीं थोडा करो. म्हणजे ते असं नाही की नाही रे इथलाही बोलणं आहे असं काही नाही. फार मजा आली काम करताना त्याच्यासोबत आणि शिकायलाही खूप मिळतं त्यांच्याकडून. मनोज सरांविषयी खूप लोक बोलतात की त्यांचं एक तर थिएटरशी नातं खूप घट्ट आहे आणि ते सहकलाकाराला खूप आपलंसं करतात किंवा एक त्यांच्याशी मैत्री होते. तुमच्यासोबत कधी त्यांचा असा संवाद झाला की एखादा किस्सा की मनोज वाजपेयींसोबत की काहीतरी बाबा एका सीन दरम्यान किंवा असं काहीतरी झालं की ती गोष्ट तुम्हाला खूप भावली? त्या शॉर्ट फिल्मच्या दरम्यानच मला फार त्यांनी मजा, म्हणजे हे केलं नाही त्यांनी. मी जे करायचं ते मला सुटून करू दिलं. असं काही हे नव्हतं की मत कर ऐसा, हे मत कर. किंवा गाडीमध्ये बसल्यानंतर मला त्यांच्यावर हसायचं असतं तर ते तेरे को जो करना है वो कर. किंवा मी एक पेबॅक नावाची फिल्म होती, त्यामध्ये झाकीर हुसेन सर होते. तर त्यांना मारायचं होतं मला आणि मी त्यांना म्हटलं की सर कैसा मारू आपको, अरे तेरे को जो करना है करना, तू काय कोण टेन्शन ले रहा है. म्हटलं नाही सर फिर भी नाही, तू मार, तू बिंदास मार. तर अशी माणसं आहेत ती. हां, म्हणजे मला झाकीर हुसेन आपण सरकारमध्ये त्यांना बघितल्यानंतर त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. ती पे बॅक नावाची फिल्म होती, तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.